पुण्यात दुचाकीवर तरुणांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। एका दुचाकीवर 4 जण बसलेत। हा व्हिडिओ पुण्यातील नवले पुलावरचा असल्याची माहिती समोर आली आहे। शिवाय या दुचाकीचा नंबर देखील अंधुक दिसत असल्याने ही नक्की गाडी कुणाची हे समजू शकलं नाही। तसंच पोलिसांकडून सुद्धा आता काही कारवाई करण्यात आली आहे का याची माहिती मिळू शकत नाहीये। शिवसेना शिंदे गटानं हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र आंदोलन पुकारले। हडपसरच्या शेकडो संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले। मूलभूत सेवा वेळेवर न मिळणं, दूषित पिण्याचं पाणी, अतिक्रमण तसंच अधिकारी वेळेत कार्यालयात न येणं अशा अनेक मुद्द्यांवरून नागरिक त्रस्त आहेत आणि त्यांनी हे आंदोलन केलं। पुण्यातील मृदा आणि जलसंधारण कार्यालयासमोर जनशक्ती शेतकरी संघटनेनं अनोखं आंदोलन केलं। पाझर तलावाचं काम 8 कोटींचं होतं, मात्र जलसंधारण विभागाकडून 14 कोटी ठेकेदाराला देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। यावेळी एका शेतकऱ्यानं अंगावर ऐल ओतून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। दंडवत आंदोलन केलेलं आहे। आपण 5 मिनिट वाट बघतोय, अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी। दौंडमध्ये कोयत्याचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळून नेलेत। पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोलीत ही घटना घडली। एक खासगी वाहन चहासाठी एका टपरीवर थांबलं होतं। याच वेळेला 2 युवक त्या ठिकाणी आले आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत सोन्याचे दागिने लुटले। त्या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये डंपर चालकाने एका दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकी चालक जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी आणि 4 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली। पुणे नाशिक हायवेवरील बोराडेवाडीत हा अपघात घडलाय। भोसरी पोलिसांनी नरेश चौरे या डंपर चालकाला बेड्या ठोकल्यात। भूपेंद्र महाजन असं मृत चालकाचं नाव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।